समीर पाटील ही सलामीची जोडी पाहा मिळतो आपल्याला। सामना 5 षटकांचा असेल। रिव्ह्यू तुम्हाला हाईटसाठी फक्त रिव्ह्यू असेल आणि जर अंपायरला वाटलं तर ते रनआउटसाठी रिव्ह्यू घेतील। चला सलामीची जोडी मैदानामध्ये आली टीम निजे बस संघाची। गोलंदाज काटाई संघाच्या वतीने करम पाटीलला पाहतोय। पॉवर प्लेचा पहिला षटक आपल्या टीमच्या वतीने। आजच्या पहिल्या दिवसामध्ये पहिला सामना आहे। दोन संघामध्ये अगदी दोन्ही संघ जबरदस्त आहेत, एकमेकांच्या समोर बऱ्याच वेळेला आल्यात। मात्र आता निमित्त आहे ते स्वर्गीय कुमार राकेश म्हात्रे व SP11 सोनारपाडा चषकामध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर पाहा मिळतात आपल्याला। सालाबाद प्रमाणे याही वर्षी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आहे। एक टाइम अलर्ट असेल कारण ऑलरेडी टाइम झालेला आहे। 11:15 वाजता सकाळच्या पहिल्या सामन्याला सुरुवात होतोय। खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये आपल्याला बहुतेक वेळा 9:30 10च्या आसपास सामने सुरू होत असतात। पहिलाच बॉल फटका चांगला आहे, कॉपी बुक स्टाईलने डीप एक्स्ट्रा कव्हरला, कव्हरच्या वरून काढलं गेलं आणि पहिल्याच बॉलवरती आलाय दमदार चौकार। निनादच्या बॅटमधून पहिला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला। अत्यंत चांगला फटका होता, त्याच्यावरती 4ने अकाउंट ओपन करत असताना रिवर्स खेळल्यात, फटका जबरदस्त आहे। धावा सुद्धा देते मिळतील पुरेपूर 4। लागोपाठच्या दुसऱ्या बॉलवरती दुसरा चौकार। दोन चेंडू दोन चौकार। जबरदस्त सुरुवात करत असताना निनाद रसाळला पाहतोय आपण, जो ओपनिंग प्लेयर आहे टीम निजे ब संघाचा। पुन्हा एकदा बाहेर निघून केल्यात, मात्र अडवलं गेलंच कव्हरच्या दिशेला। तोपर्यंत एकेरी धाव मिळाल्या। सुरुवातीला 2 चौकार, त्यानंतर सिंगलला प्राधान्य देत असताना धावसंख्या 3 चेंडूंचा खेळ संपलाय। 9 धावा स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहा मिळतात। प्रथमच स्ट्राईकला पाहतोय आपण समीरला पाहतोय। नऊ धावा स्कोरबोर्डवरती। आताचा बॉल फुल टॉस पाठच्या रडारामध्ये आलाय, कॅचिटचा कॉल, मात्र फिल्डिंग चांगलं झालंय। ओ मात्र चेंडूने दरारा दिला, साईल आले होते आणि त्यानंतर पाहिलं तर प्रथम सुद्धा आले, मात्र चेंडूने वळण घेतलं आणि अखेरकार काऊ कॉर्नरच्या दिशेला चेंडू निघून गेलाय 4 या धावसंख्येसाठी। बॉल होता, त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि सर्वाधिक या ग्राउंडची बाउंड्री आहे ती काऊ कॉर्नरची आहे। पुन्हा एकदा फटका चांगला आहे, धावा सुद्धा आता पुरेपूर मिळतील त्या 4 चौकार। एकाच ओव्हरमध्ये करम पाटील वरती केलेलं आक्रमण आपल्याला पाहा मिळतोय। पॉवर प्ले मध्ये 4 चौकार, 5 चेंडूंचा केस संपलाय। 17 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहा मिळतात। अत्यंत चांगला स्टार्ट करत असताना की आता फिल्डिंग कुठे करायची लाभाची आहे हा सुद्धा थोडासा विचार विमर्श पडला असेल टीमला, कारण अद्यापर्यंत निनादने सुद्धा 2 चौकार सुरुवातीला आले त्याच्या बॅटमधून, त्यानंतर समीर पाटीलच्या बॅटमधून सुद्धा 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले।
हो फटका चांगला स्लॉक स्वीप खेचलाय चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वन बाउन्स वन मोर 4. खेळ संपला पहिल्या ओव्हरमध्ये धावा तब्बल 21 आल्या. थोडंसं महागडं षटक पाहायला मिळालं करम पाटीलचं ज्याच्यावरती केला हल्ला तब्बल 5 चौकार एकाच ओव्हरमध्ये आपण पाहिलं. सुरुवातीला निनाद रसालच्या बॅटमधून 2 आले आणि त्यानंतर समीर पाटीलच्या बॅटमधून 3 चौकार आले. गोलंदाज पाहतोय राज पाटीलला. आज मात्र कुठे का होईना या टीममध्ये त्याचबरोबर रोहित पाटील सँडी राजदीप हे खेळाडू आज पाहायला मिळत नाहीये. हो पहिलाच बॉल फुल टॉस त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. फटका चांगला आहे. धावा सुद्धा माहिती 6 षटकार आणि पंच या षटकार आलाय. प्रसाद सरांचा इशारा येत असताना 6 धावा. षटकार अगदी फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती मात्र प्रहार केला आणि या 6 धावा मिळत असताना निनाद रसाळला. पुन्हा एकदा बिग शॉट बॅकवर्ड स्क्वेअरला उडून दिलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा 6. जबरदस्त होता. लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार आला. धाबांचा बेग वाढवण्याचा प्रयत्न. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धाबा आल्या. त्यानंतर लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार. निनाद रसाल टोगत असताना दोन्ही फुलटॉस बॉल होते त्याच्यावरती प्रचंड ताकद लावली आणि हे 2 षटकार येत असताना फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलंय. आता सेकंड पॉवर प्ले त्यामुळे 3 फिल्डर तडया सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा फटका चांगला हवेत आहे. फिल्डर आहेत पाहतच राहतील. लागोपाठचा तिसरा आलाय. हो यस निनादच्या बॅटमधून लागोपाठ 3 चेंडू 3 षटकार. बा जबरदस्त फटकेबाजी होत असताना अटॅकिंग क्रिकेट पॉवर प्ले मध्ये पाहतोय. पॉवर पॅक
बॅटिंग करत असताना प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला. अद्यापर्यंत एका चेंडूचा अपवाद वगळला तर प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार असं चित्र तुम्हाला पाहायला मिळालं आहे. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, त्यानंतर 3 चेंडूवरतीच 18 धावा आल्यात. त्यामुळे अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राज पाटील पुन्हा एकदा फटका हवेत केल्यात. फिल्डर दूरवरती आहेत, नाही आहे, चूक झाली आहे. फिल्डरची दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा डीप एक्स्ट्रा कव्हरला येत असताना हो पुन्हा एकदा फटका चांगला डीप मिड विकेट क्लिअर करत असताना आणखीन एक षटकार. व्हॉट अ शॉट, सुपर. चला या स्पर्धेमध्ये 2 दिवस स्वरित धीरेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज मिळेल. लागोपाठ 3 चौकार, 3 षटकार आणि 3 चेंडूवरती 3 विकेट झाले तर हे पारितोषिक मिळेल. आज आणि उद्याच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा बॉल हवेत, फिल्डर पाहत राहिले. चौथा 5वा एकाच ओव्हरमध्ये 5 षटकार आलेत आणि त्याचबरोबर 2 धावा. पहिल्या षटकात 5 चौकार होते आणि एकेरी धाव होती आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 5 षटकार दुहेरी धाव आल्या. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या 53. मगाशी दादा म्हणत होते की 2 षटकात 50 पेक्षा जास्त धावा होतील आणि तसंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. टीम निजे बच्या विरोधात, निजे बच्या वतीने निजे संघाने मात्र चांगली बॅटिंग केली आहे. सध्याच्या घडीला पाहतोय पर पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाज निनाद रसाळ आणि त्याचबरोबर समीर पाटील आपल्याला पाहायला मिळाले. चांगली बॅटिंग केली आहे. 53 धाबा स्कोरबोर्डवरती लावल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि जेथे चांगली फटकेबाजी करण्याची संधी होती दोन्ही गोलंदाजावरती आक्रमण केलं या दोन्ही खेळाडूने. आणि कोणत्याही खेळाडूने जर वैयक्तिक 50 धावा पूर्ण केल्या तर आमचे दशरथदादा म्हात्रे यांच्या वतीने 1000 रुपये आहेत. 5 संधी आहे 2 दिवस या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर स्वरित धीरज म्हात्रे यांच्याकडून विकेट हॅट्रिक, चौकार आणि षटकार यांच्यासाठी 500 रुपये आहेत. चला तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मिळाली. 54 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 13 चेंडूंचा खेळ संपला. 13 मध्ये 54 बनवल्यात. चांगला क्रिकेट निजे बीच्या विरोध वतीने आपल्याला पाहायला मिळालं. चांगली बॅटिंग करत असताना हे दोन्ही खेळाडू अद्यापपर्यंत चौकार षटकाराची आतिषबाजी करत असताना आपण पाहिलं या दोन्ही खेळाडूंना. चांगला चेंडू होता, सन्मान दिलाय. स्वतः गोलंदाज करम पाटील पुढे सरकलाय आणि तोपर्यंत सॉफ्ट हँडने खेळून काढलंय. एकेरी धाव मिळत असताना 55 धाबा झाल्यात. आज थोडंसं चेंजेस हाय जे लॉट्स होते. खरं तर पहिला सामना दातिवले एड्यूटने होता, मात्र तो सामना आता आपण शेवटचा सामना खेळवणार आहोत. 4था सामना असेल. नेक्स्ट मॅच संदपानी माताडी, त्यानंतर नांदिवली आणि नागाव. आउटसाइड ऑफस्टंप पहिला चेंडू या ठिकाणी पाहतोय डॉट जात असताना 14वा चेंडू डॉट गेलाय. तब्बल मोठी प्रतीक्षा करावी लागली टीमला. 15 बा 14 चेंडूवरती अद्यापपर्यंत धाबा भरपूर कुठल्या गेल्यात. पुन्हा एकदा फटका चांगला डीप मध्ये फोल्डर साईल आल्यात. बॅकअप दिलं गेलंय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या षटकामध्ये थोडासा कमबॅक करण्याचा प्रयत्न केला टीम
जय दुर्गा माता काटेई संघाने सध्याच्या स्थितीला पाहतोय आपण आक्रमकतेने बॅटिंग केली. एखादा ब्रेक थ्रूची गरज आहे काटेई संघाला. पुन्हा एकदा त्याच दिशेला फिल्डर उपस्थित आहेत. आता मात्र चांगला फिल्डिंग पाहायला मिळालं. अजय होते एकेरी धाव मिळत असताना करम पाटील थोडंसं कमबॅक करतो. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर एकही मोठा फटका नाही आहे, फक्त सिंगल धाबा चालत अद्यापर्यंत 5 चेंडू 5 धाबा खर्च करत असताना करम पाटीलला पाहिलं खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धाबांचं षटक आलं. पॉवर प्ले होतं आणि जसं पॉवर प्ले संपला थोडा धाबांचा बेग सुद्धा मंदावलेला पाहायला मिळाला. मात्र फुल टॉस बॉल आहे, प्रहार केलाय, कॅचिटचा कॉल, कॅच टिपला गेलाय. त्या ठिकाणी पाहतोय आपण जास्त उंची लांबी कमी मिळाली आणि निनाद रसाल अखेरकर बाद झाला. पहिला खेळाडू बाद. ड्रिंक स्टॉली जाऊ द्या मैदानामध्ये पाण्याची मागणी केली जातोय. 3 षटकांचा केस संपला आणि 3 षटकामध्ये धाबा आहेत त्या 58 धाबा. 11 चेंडू 42 धाबांवरती 5 षटका टोकले. 1000 रुपये कमवण्याची संधी होती आमचे दशरथ दादा मात्रे यांच्या वतीने. जो कोणताही खेळाडू 50 धाबा पूर्ण करेल त्याच्यासाठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. डिझे सर्वांच्या हृदयामध्ये आमचे राकेश दादाचं नाव गाजतंय ठाणे जिल्ह्यामध्ये. 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 थँक्यू. चला 3 ओव्हरचा केस संपला. खरं तर मागच्या षटकामध्ये करम पाटीलने अत्यंत चांगल्या प्रकारे कमबॅक केलं. 2 ओव्हरमध्ये 53 धाबांची लयलूट केली असताना मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये थोडंसं कमबॅक राहिला. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश पाटीलला पाहतोय. गोलंदाज प्रथम पाटील काटे टीमच्या वतीने पाहा मिळतो आपल्याला. प्रथम पाटीलला पाहतोय. समीर पाटील स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल बराच वेळ आत होता. फिल्डर पासून दूर राहिला. चांगलं फिल्डिंग स्वतः गोलंदाज, गुड फिल्डिंग. स्वतः जात असताना मात्र चेंडूला उचललं, फेकलं लगेचच. 2 धावा घेण्याचा प्रयत्न होता मात्र नकार दिला गेलाय आणि एकच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलं. 59 धाबा झाल्या. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. आणि या चौथ्या षटकामध्ये धाबा येत असताना तुम्हाला पाहा मिळतात. फटका चांगला आहे, जागेवरून खेचला, जास्त उंची लांबी कमी आहे आणि फिल्डर डीप मध्ये उपस्थित आहेत. टिपलाय झेल, संपलाय तो योगेश पाटीलचा खेळ. चला 2 अद्यापर्यंत पाहिलं तर 2 खेळाडू बाद झाले.
आता नवीन बॅटर भावेश पाटील, डावखुऱ्या हाताचा फलंदाज पहा मिळतो आपल्याला. मागच्या 2 ओव्हरमध्ये थोडं चांगलं कमबॅक राहिलंय टीम काटाई संघाचं. फुलटॉस होता या बेस पाहतो बॅक टू बॉलर्स. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही आणि तोपर्यंत गोलंदाज पुढे सरकले. चांगला कमबॅक करत असताना या ओव्हरमध्ये प्रथम पाटीलला पाहतोय. चेंडू पहिल्या बॉलवरती एकेरी धाव आली, त्यानंतर विकेट मिळवला, त्यानंतर डॉट बॉल. 3 चेंडू फक्त एकच धाव खर्च केली आहे. 4थं षटक प्रगतीपथावर असताना आउटसाइड ऑफ स्टंप गॅप शोधलाय, मात्र चेंडू पडल्यानंतर थांबलाय थोडासा, त्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, गरज होती का यावेळेस पाहतोय आपण 3 धावा कंप्लीट करत असताना आजची रनिंग बिटवीन द विकेट चांगला तामे पाहायला मिळाला आणि या 3 धावा पूर्ण केल्या. मागच्या बॉलवरती 3 धावा आल्या. आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 62 62 धावा पर्यंत पोहोचला. 2 ओव्हरमध्ये 53 होत्या. मागच्या 2 षटकामध्ये चांगला कमबॅक राहिलाय काटाई संघाचं, त्यामुळे आता या ओव्हरमध्ये सुद्धा एक मोठा फटका नाही आहे. मागचं ओव्हर सुद्धा अत्यंत चांगलं राहिला काटाई संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा फुलटॉस डीपमध्ये फलंदाज उपस्थित आहेत. 1 बाउंड 4 चौकार. वा चौकार राहिला या ओव्हरमध्ये पाहतोय आपण. फलंदाज समीरच्या बॅटमधून, सलामीचा बॅटर आहे समीर पाटील. पुन्हा एकदा जोरदार फटका आहे, गॅपमध्ये यालाय. पुन्हा एकदा 1 बाउन्स, लागोपाठचा दुसरा चौकार पहा मिळतोय. अगोदर 4 चेंडूवरती चांगलं कमबॅक राहिलं, मात्र 5व्या आणि 6व्या चेंडूवरती चौकार येत असताना एकूण धावसंख्येला आकार दिला गेलाय. धावा झाल्या त्या 70 धावा. 4 षटकांचा खेळ संपलाय. 70 धावा स्कोरबोर्डवरती. प्रथम बॅटिंग करत असताना टीम निजे बी. लावून घ्या. शेवटचा अंतिम षटक आहे. 70 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात आपल्याला. विशाल चौधरी आज पाहिलं तर थोडंसं पार्ट टाइम गोलंदाजांचा वापर करण्यात येईल, कारण आज सँडी सुद्धा नाहीये, रोहित नाहीये, त्यामुळे ते शेवटचं षटक विशाल चौधरी फेकत असताना लेफ्टी बॅटर भावेश पाटीलला पाहतोय. अद्यापर्यंत 3 या धावसंख्येवरती खेळत असताना मात्र सलामीचा फलंदाज समीर पाटीलने चांगली बॅटिंग केली आहे. सातत्याने त्याच्या बॅटमधून चौकार
येत असताना पाहिले आपण. फटका चांगला येते, खेळाडू उपस्थित आहेत, कॅच आउट, बॅटर बाद. नवीन बॅटर आशिष आलाय. आता पहिल्याच चेंडूवरती फलंदाजाला बाद केलाय. बिशाल चौधरीने कॅच टिपला गेलाय डीपमध्ये. करण होते, चांगला झेल टिपला. 70 धाबा अद्यापर्यंत स्कोरबोर्डवरती तुम्हाला पाहा मिळतात. चला फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन करत असताना ऑन साईडला घ्या. डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत. काव कॉर्नरच्या दिशेला एक धाव कंप्लीट केली. सेकंडचा कॉल होता मात्र नाही आहे. एकच धाव तुम्हाला पाहा मिळते. 2 चेंडू फक्त 1 धाव आली आहे. या ओव्हरमध्ये थोडा कमबॅक करावा लागेल कारण ऑलरेडी 4 ओव्हरमध्ये 70 धाबा. फार मोठी धावसंख्या पाहिली आपण स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. एकच जामेल. दुसरे धावेचा प्रयत्न, रनआउटचा धोका मात्र थ्रो अगदी टप्प्याने आलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा तिसरी धाव घेण्याचा होता प्रयत्न, नकार दिला जातोय. थ्रो अगदी ॲक्युरेट आला असतं तर कदाचित रनआउटचा धोका संभवला असता, तसं काही घडलं नाही आहे. एक धाव 1-2 मध्ये रूपांतर केलंय. 73 धावा स्कोरबोर्डवरती लागले असताना पाहा मिळतो. अद्यापर्यंत या इनिंगमध्ये 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या 3 चेंडूवरती किती धाबा बडवेल असं सुरुवातीला वाटलं की आता हा संघ 90-100च्या आसपास जाण्याचा प्रयत्न करेल, मात्र तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये रोखलं गेलंय. आणि आता पहिल्या टप्प्यावरती अमित आले, उचललाय बॉलला, रनआउट ची संधी होती. 5 रन झाले असते आता, मात्र माघारी फिरले. तोपर्यंत एकच धाव. चौऱ्याहत्तर धाबा स्कोरबोर्डवरती. हो, तांबून केलेत कबसच्या दिशेला. पुन्हा एकदा धाबाची संधी आहे. थ्रो कुठे केला, 203 मध्ये रूपांतर झालं गेलं आणि 3 धाबा. शेवटचा चेंडू 77 धाबा स्कोरबोर्डवरती पहा मिळतात तुम्हाला. चला नेक्स्ट मॅच साठी संदर्भ संघाचे कॅप्टन आणि माताडी संघाचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाहीये. एक धाव तर कंप्लीट केले. अमित चेंडूवरती आलाच, बॉलला उचलून फेकलाय, रनआउट. शेवटच्या बॉलवरती फलंदाज रनआउट झाले आणि एकूण धाबा झाल्या त्या 78 आणि 79 धावसंख्येचं टार्गेट लक्ष ठेवलंय जय दुर्गा माता काटे या टीमवरती. 79 धाबा करायच्यात. चला टीम संदर्भचे कॅप्टन आणि माताडीचे कॅप्टन या.
या स्पर्धेचा पहिला दिवस. पहिल्या दिवसामध्ये पहिल्याच इनिंगमध्ये 78 धावा झाल्यात. 79चं टार्गेट आहे. सलामीची जोडी टीम काटई संघाची करम पाटील आणि विशाल चौधरी ही जोडी आपल्याला पाहा मिळते मैदानावरती. गोलंदाजी मार्कवरती निनाद रसाळ आलाय, ज्याने 42 धावा आज बॅटिंग करत असताना कुठल्या गेल्या. 42 धावसंख्येचं योगदान आपल्या टीमसाठी देण्यात आलं. चला सामना सुरू होतोय. पंच इशारा करत असताना चला संदप टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. संदप संघ आल्यात का? ओ पहिलाच बॉल अगदी झपकन आतमध्ये आला. डायरेक्ट हिट, काम तमाम. डायरेक्ट हिट जर झालं असतं तर निश्चित करणला माघारी जावं लागलं असतं. मात्र निनाद अगदी चेंडूवरती वेगाने आले आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. चला टॉससाठी या. मातवाडी संघाचे राज पाटील आल्यात, तर आपण टॉस करू. हरिश्चंद्र ठाकूर यांच्या शिवासे आपण टॉस करणार आहोत या दोन टीम मध्ये. ओके, एज लागले. चेंडू पाठीमागे निघून जातोय. 2 धावा. पहिल्या बॉलवरती 1, त्यानंतर या 2 धाबा येत असताना विशाल चौधरीला पाहतोय स्ट्राईक वरती. ओ बॉलला उडवलाय, फिल्डर पुढे सरकलाय. कॅचचा कॉल होता, मात्र झेल सुटला गेला. यश होते त्या ठिकाणी, जीवनदान मिळालंय. झेल सुटल्यानंतर एक धाव सुद्धा मिळाली. 4 धावा. स्कोरबोर्ड वरती केसलाय, फटका चांगला आहे स्क्वेअर लेगला. 1 बाउन्स, 4. पहिला चौकार पाहायला मिळतोय. स्प्रे येईल नंतर नंतर. करम पाटीलच्या बॅटमधून पहिला चौकार 5 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा त्याच दिशेला कॅच होता. पडल्यानंतर चेंडू निघून जातोय कीपरकडे. पहिला चेंडू डॉट आलाय. अद्यापर्यंत एक विकेट मिळवण्याची संधी होती निजे बी संघाला. 79 धाबांचा पाठलाग करतोय काटई संघ. पहिल्या सत्रामध्ये भरपूर धावा झाल्या आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून जातोय. चांगली गोलंदाजी. शेवटचे 2 चेंडू डॉट आल्यात आणि पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्यात त्या बिनबाद. फक्त 8 धावा. टॉस करूया आपण या दोन संघामध्ये. संदपच्या विरोधात माताडी संघ. ठाकूर साहेबांच्या शुभासे टॉस करतोय हरिश्चंद्र ठाकूर. आणि आमचे संदीप दादा पगडे यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1167 गाडी नंबर आहे. यस, या संदीप संघाने टॉस जिंकलाय. चला नेक्स्ट मॅच संदप आणि माताडी
इंचमध्ये पहा मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धाबा आल्या. निनाद रसालने चांगली गोलंदाजी केली. एका चौकाराचा अपवाद वगळला तर स्टंप टू स्टंप गोलंदाजी करत असताना 2 चेंडू डॉट सुद्धा पाहिले आपण. गोलंदाज आशिष आलाय सेकंड ओव्हरमध्ये, सेकंड पॉवर प्लेमध्ये. विशालला पाहतोय स्ट्राईक वरती. फुल टॉस, बॉल अब येत आहे. कॅचचा कॉल, झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागलाय काटे संघाला विशाल चौधरीच्या स्वरूपामध्ये 8 या धावसंख्येवरती. पहिला धक्का लवकर लागलाय. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते ना होते तोच धक्का दिला जातोय. नवीन बॅटर साहिल पाटील. मैदानामध्ये येत असताना बंडाऊंचा खेळाडू आहे आणि 78 धावसंख्येचा मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप कव्हर करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा नियादने केले आणि आता सुद्धा पाहतोय आपण आशिष गोलंदाजी करत असताना. आताचा बॉलला उडवला डीप एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. चला आल्यास षटकाराने अकाउंट ओपन करतोय साहिल पाटील. चेंडू पाहिला सोडून दिला जातोय. किपर बीट झाले त्या ठिकाणी. पंच वाटचा इशारा करत असताना वाईड बॉल आणि 1 बाउन्स वॉर्निंग. चला एकदा वेक्षाच्या स्वरूपामध्ये मिळत असताना साहिल पाटील स्ट्राईक वरती. इथे सुद्धा फटका चांगला आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. फटका चांगला आहे. लागोपाठचा दुसरा साल आहे साहिलच्या पाठमधून. षटकार या ओव्हरमध्ये आल्यात. साहिल अद्यापपर्यंत
3 चेंडू 12 या धावसंख्येवरती खेळत असताना एकूण टोटल झाले आता 21 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च आल्या. त्यानंतर पुढच्या 2 चेंडूवरती लगेचच एक विकेट आणि एक डॉट. नाही आहे, खराब गोलंदाजी पाहतोय आपण आशिष रसालला. सुरुवातीचे 2 चेंडू चांगले फेकले, मात्र त्यानंतर नेक्स्ट पुढचे चेंडू खराब फेकत असताना ओव्हर नंबर 2 मध्ये आहोत. आताचा बॉल पुन्हा एकदा उडवला, मिस टाइम आहे. कॅच कोण टिपणार? कॅचचा कॉल आहे, अंदाज घेता आला नाही आहे आणि तोपर्यंत 2 धावा मिळाल्यात. दोन्ही 23 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. 24 कॅच टिपण्याची संधी होती, मात्र ती संधी गमावली आहे. अद्यापर्यंत 2 झेल सोडले गेल्या तर निजे बीच्या वतीने. पुन्हा एकदा वाईड बॉल. तिसरा चेंडू वाईट होत आहे ओव्हरमध्ये. गोलंदाजाला लाईन अँड लेंथ मिळत नाही आहे, त्यामुळे सातत्याने वाईड चेंडू फेकले जातात. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावा मिळत असताना 25 धावा. पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स खेळात. चेंडू गेलाय लॉंग ऑफला, एकच सामेल. आणि इथून षटक समाप्त झालंय. दुसरा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धाबा स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा होत्या आणि या ओव्हरमध्ये तब्बल 18 धाबा येत असताना पाहायला मिळाल्या. 78चं 79चं लक्ष्याचं पाठलाग करायचं आहे. 2 पॉवर प्लेची षटकं संपली गेल्यात. रंगोली करता चला 2 षटकांचा केस संपलाय. 2 ओव्हरमध्ये तब्बल 26 धाबा स्कोरबोर्डवरती बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेमध्ये एक खेळाडू बाद सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाज अक्षय आला 3ऱ्या ओव्हरमध्ये. साहिल पाटीलला पाहतोय स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. कॅचचा कॉल आहे. फिल्डर राहिले पाठीमागे. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. साहिल पाटील आक्रमकतेने बॅटिंग करत असताना आल्यापासून पहिल्या बॉलपासून त्याने चांगला फटकेबाजी केली. अद्यापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहिलं. बंडाऊनचा खेळाडू आहे साहिल पाटील. बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू राहिला या जवळपास भावेशाले चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा सहज होतील. ती काही करण्याची गरज नव्हती आणि 2 धावा 3 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2चं 3 मध्ये रूपांतर झालं. या धावा तुम्हाला कधी कधी महागात पडत असतात. 33 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. जरी 79चं लक्ष्य असलं तरी सुद्धा अद्यापर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला गेलाय काटे संघाच्या वतीने.
पुन्हा एकदा त्याच प्रकारे पुन्हा 2चा कॉल आहे. पस्तीस धाबा होत असताना पहा मिळतात आपल्याला. अत्यंत चांगल्या प्रकारे बॅटिंग करत असताना पहा मिळते. तिसरा षटक मार्गशासन. हो, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला, हलकस अपील केला गेलाय. तोपर्यंत एकेरी धाव मिळाले. तिसरं षटक मार्गशासन धाबा झाल्यात त्या 36 धाबा. 79चा पाठलाग करायचंय. 36 धाबा या ओव्हरमध्ये अद्यापर्यंत पहिला एक षटकार चौकार जरूर आला, म्हणजे त्यानंतर फक्त सिंगल वरती काम चालवलं गेलंय. मात्र आता अटॅक करावा लागेल, कारण याच्यानंतर 2 षटकांचा खेळ बाकी असेल. अशा परिस्थितीमध्ये मात्र तुम्हाला चांगला बॅटिंग करावं लागेल. ज्याप्रमाणे साहिलने आक्रमकता दाखवली, आल्या आल्या चौकार षटकार ठोकत असताना आपली योग्यता सीधा दाखवली आहे. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे चेंडू फेकलाय, एकच जा मिळाली आहे. चांगला कमबॅक होत असताना गोलंदाज अक्षयला पाहतोय, अक्षय रसालला पाहतोय. उंचपुरा खेळाडू. अद्यापर्यंत 3 गोलंदाजांचा वापर केला गेला, जेथे निनादने पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा खर्च केल्या, मात्र त्यानंतर 18 धाबा आशिषने खर्च केल्या. पुन्हा एकदा चांगला बॉल या ठिकाणी, एक धाव कंप्लीट, एकच धाव पहा मिळतो आपल्याला. बॉल हातात ठेवलाय आणि तोपर्यंत एकच धाब्यावरती समाधान व्यक्त करावं लागलंय. चला पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 3 ओव्हरमध्ये धाबा झाल्यात त्या 38 धाबा झाल्यात. आता येणारे 12 बॉल आणि करायच्यात त्या तुम्हाला आता 41. 12 मध्ये 41 करायच्यात. आता 12 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या 41 धाबा. सुरुवातीला पाहिला आपण पहिल्याच ओव्हरमध्ये फक्त 8च धाबा आल्या, त्यामुळे दुसऱ्या षटकात चांगला प्रतिकार केला. तिसऱ्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा फक्त 12 धाबा आल्या, त्यामुळे आता 12 मध्ये 41 करायच्या आहेत. अद्याप गोलंदाज पाहतोय निनाद रसाळ आलाय, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 8च धाबा खर्च केल्या होत्या. त्या गोलंदाजाचा वापर 4थ्या ओव्हरमध्ये केलाय. अद्याप करम पाटील आणि त्याच्या जोडीला साहिल हे 2 खेळाडू खेळत असताना दोन्ही संघ खेळाडूंनी सुद्धा चांगली अद्यापर्यंत बॅटिंग केली आहे, त्यामुळे अद्यापर्यंत आशा असेल 12 मध्ये 41 बनवायचे आहेत तुम्हाला. निनाद बारा बॉल 41 ची गरज. नेक्स्ट मॅच संदपच्या विरोधात माताडी संघ, हे 2 संघ खेळताना पाहा मिळतील आपल्याला.
पहिलाच बॉल बिगिट केला, फटका चांगला, स्टन अँड डिलिव्हर लॉंग ऑनच्या वरून शानदार षटकार. षटकार आलाय. 12 मध्ये 41 बनवायच्या होत्या, आता 11 मध्ये 35 धाबा बनवायच्या आहेत. करम पाटील स्ट्राईक वरती. पहिला षटकार होता, त्याच्या बॅटमधून सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य देत असताना त्याने सुद्धा चांगला इनिंग साकारण्याचा प्रयत्न केला. त्यांचा पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. फोल्डर उपस्थित आहेत. एक सामेल चांगल्या चेंडूची फेकी करत असताना षटकारानंतरचा कमबॅक राहिला निनादचा. कमबॅक करून द्यावा लागेल. अद्यापर्यंत 10 मध्ये 34 धाबा तुम्हाला करायच्या आहेत, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावाच लागेल. साहिलने सुद्धा छान बॅटिंग केली आहे. सुरुवातीला येत असताना पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, त्यानंतर पुन्हा एक चौकार, एकेरी दुहेरी धावा एकवटल्या गेल्यात. धावपळक सातत्याने हलता ठेवला, क्लीन बोल्ड, यू मिस, बॅटर होईल बॅट. दुसरा धक्का लागलाय टीम काटई संघाला साहिल पाटीलच्या स्वरूपामध्ये. चला, पहिल्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर पाहिला आपण फलंदाज बाद झाले. न्यू बॅटर अमित पाटील. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला गेलाय. फटका तर अभेद केल्यात, फिल्डर दूरवरती आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडंसं स्लो मोशन दाखवलं, मात्र 3 धावा कंप्लीट केल्यात आणि नो बॉल म्हणजे 4. वा, संधी निर्माण झाली. असे चेंडू तुमचे कधी कधी घात करत असतात, हे सातत्याने पाहिलं गेलं. त्यामुळे जे काम निनादने सुरुवातीला केलं, मात्र आता त्याच्यावरती पाणी फिरवण्याचा प्रयत्न करतोय की काय असं वाटतंय, कारण नो बॉल आलाय आणि आता फ्रीडचा चेंडू आहे. समर करम पाटील सारखा बॅटर आहे, त्यामुळे नो बॉलवरती किती धाबा येतील हे पाहणं सुद्धा तेवढंच उचित ठरेल. वाईड बॉल, एक धाव अंतर मिळाला. फ्रीड कंटिन्यू आहे. 50 धाबा स्कोर बोर्डवरती तुम्हाला पाहायला मिळतात. अद्यापर्यंत आता 29 धावसंख्येची अद्याप गरज आहे. 29 फ्रीडचा बॉल. ओ, आणखीन एक बॅट नाहीये. निनाद करतोय काय, 2 चेंडू लागोपाठ 3 चेंडू खराब फेकल्यात. विपक्ष संघाला मॅच मध्ये वापसी करण्याची आता संधी निर्माण झाली आहे, कारण जेथे धाबा येत नव्हत्या मात्र त्या धावांना आता चालना मिळाली आहे. त्यामुळे तुम्हाला संधी निर्माण झाली आहे. करम पाटील स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा वाईट, तिसरा बॉल वाईट फेकलाय. निनाद रसा करतोय काय, लागोपाठ 4 चेंडू खराब फेकल्यात. एक नो बॉल,
त्यानंतर 3 चेंडू वाईट, म्हणजे एका बॉलवरती 7. अद्यापपर्यंत 7 धावा आल्यात या बॉलवरती. येणारा बॉल फ्री, त्यामुळे किती धावा येतील? आताचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला बेगाने गेला, एकदम कंप्लीट खराब फिल्डिंग. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आहे. आता मॅच मध्ये वापसी करतोय टीम काटे संघ. पहा मिळत असताना आपल्याला खराब फिल्डिंगचं प्रदर्शन झालंय. धावा झाल्यात ते एकूण आता 56 धावा. एका चेंडूने किती घात केला या टीम निजे बी संघाचा. संधी आता संधी आहे या काटे संघाला सुद्धा, जो 79 धावसंख्येचा पाठलाग करतोय. खरं तर पाठलाग पूर्णपणे सातत्याने करत असताना पाहिलंय. करणने चांगली बॅटिंग केली, साहिलने सुद्धा चांगलं योगदान दिलं. हो वेल लेफ्ट, दांडी गुल, लेग स्टंपला बॉल होता. या मॅचची प्राइज विकेट मिळवली आहे. ज्या फलंदाजाने विजयाच्या आशा पल्लवित केल्या होत्या त्या करम पाटीलला बाद करणाऱ्या अखेरकार निनाद रसाळने यश मिळवलंय. फलंदाज बाद, बिग विकेट बिग लॉस, टीम काटे. नवीन बॅटर राहुल चौधरीला पाहतोय मैदानामध्ये. करणने मात्र चेंडू सोडून दिला. असं वाटलं की त्याला सुद्धा वाईट होईल, मात्र नाही आहे. लेग स्टंप उकाडला गेलाय. चांगला चेंडू टर्न केला आणि फलंदाज बाद झालाय. 7 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. आता एखादा मोठा फटका येणं अपेक्षित राहील टीम काटे संघासाठी. एका चौकार षटकार मॅच मध्ये वापसी करून देईल, त्यामुळे तुम्हाला हवा आहे एखादा मोठा फटका. 7 चेंडू 23 धावसंख्येची गरज आहे. चला जास्त वेळ करू नका. आता 12:15 वाजलेत. पहिला सामना सुरू आहे. लक्षात ठेवा 7 सामने कसे कव्हर होतील. सात बॉल 23 ची गरज. पहिलाच बॉल पुन्हा एकदा लेग स्टंपला. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय तो चौकार. एखादी गरज होती एका मोठ्या फटक्याची. 4 धाबा येत असताना आता 6 मध्ये बनवायचे आहेत. 19 धाबा. लावून घ्या. 6 चेंडू 19 धाबा बनवायचे आहेत तुम्हाला. 18 धाबा सुद्धा चालतील, कारण आपला कल्याण डोंबिवलीमध्ये अगोदर विकेट पाहिले जातात. 4 विकेट गेले होते टीम निजे बी संघाचे आणि 3 विकेट गेल्यात काटे संघाचे. त्यामुळे 6 बॉल तुम्हाला 18 धाबा सुद्धा चालतील, विकेट न गमावता. कारण टॉस हा निजे संघाच्या बाजूने. टॉस जिंकून प्रथम त्याने बॅटिंग स्वीकारली होती. हे पाहता मात्र त्यांना 18 धाबा सुद्धा अद्याप चालतील. मात्र आता विचार विमर्श करावा लागेल की 18 धाबा कशा करायच्यात. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा तब्बल 22 धाबा आल्या. तेथे 3 चेंडू लागोपाठ बाईट फेकले, एक नो बॉल आला, म्हणजे एका बॉलवरती तब्बल 11 धाबा आल्या. चला गोलंदाज आता भावेश पाटील आलात शेवटचा अंतिम षटक घेऊन. स्ट्राईक वरती अमितला पाहतोय. राहुल चौधरीच्या बॅटमधून चौकाराला शेवटच्या बॉलवरती. चला गेम प्ले करा प्लीज, बेल नका करू.
6 चेंडू 19 धावा. अद्यापपर्यंत चांगली बॅटिंग झाली आहे काटाई संघाची सुद्धा. पहिलाच बॉल कॅचिटचा कॉल, निनाद आहेत. 2 धावा. थांबले का मग बॉल, चेंडू हातामध्ये आला, थांबले थोडेसे. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 5 बॉल 17ची गरज आहे आता या मॅच मध्ये. सामना पाहतोय आपल्याला कधी काटाई संघाच्या बाजूने तर कधी निजेबीच्या बाजूने आपल्याला पहा मिळतोय. संदर्भ संघाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. नेक्स्ट मॅच संदर्भ आणि म्हाताडे यांच्यामध्ये पहा मिळेल. त्यानंतर तिसरा सामना नांदिवली नागाव आणि चौथा सामना दातिवली एडुटणे. खरं तर तो पहिला सामना होता, काही कारणास्तव आपण तो शेवटचा सामना खेळवतो. पुन्हा एकदा ऑनसाया खेळला गेला. डीपमध्ये फोल्डर उपस्थित आहेत, यश आलेत. एक जाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नकार दिला गेलाय. आता 4 बॉल बनवायचे आहेत, त्या तुम्हाला धावा 16. 4 चेंडू 16ची गरज. एखादा चौकार षटकाराची गरज आहे आता. राहुल चौधरी डावकुरे आताचा फलंदाज स्ट्राईक वरती असेल. मग अशी पहिला चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून चौकार आला, तर त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरमध्ये तोच स्ट्राईक वरती आहे. फिल्डिंगमध्ये परिवर्तन केलंय कारण त्यांना सुद्धा माहीत आहे 6 मध्ये 19 बनवायच्या होत्या. सामना अगदी आटोक्यात होता. एका दुसऱ्या मोठ्या फटक्याची गरज आहे टीममध्ये शिरकाव मॅचमध्ये शिरकाव करण्यासाठी. टीम जय दुर्गामाता काटेई संघाला शेवटचं षटक भावेश हाताळत असताना भलं मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा होता. 79 धावांचं टार्गेट या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. स्लो बॉल, एक जा मिळाली नाही. आता लेग बायच्या स्वरूपामध्ये पहिले 3 चेंडू भावेशने मात्र अत्यंत चांगल्या पद्धतीने फेकले गेल्यात आणि आता 3 बॉल करायच्या त्या तुम्हाला धावा 15. 14 धावा सुद्धा चालतील, मात्र त्यासाठी 2 षटकार 1 चौकाराची गरज आहे. भावेश थोडंसं कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला मात्र 3 मोठे फटके आता येतील का. तीन चेंडू 14ची गरज. तीन चेंडू 14. आताचा बॉल फार महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर. चांगला बॉल होता. फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला डाट आणि सामन्यावरती आता पकड निर्माण करतोय टीम निजे बी संघ, ज्याने 79 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं मॅच मध्ये. मध्ये त्या लक्षाचा पाठलाग सध्या तरी होत असताना पाहायला मिळाला. मात्र आत्ताचा चेंडू हा फार इम्पॉर्टंट होता दोन्ही संघाच्या दृष्टिकोनातून. एखादा चौकार षटकार टीम काटेईला हवा होता, मात्र स्लो. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, लागोपाठचे 2 चेंडू डॉट. त्यामुळे फक्त आता औपचारिकता एकच लीगल डिलिव्हरी फेकायची आहे गोलंदाज भावेश पाटीलला, ज्याच्या खांद्यावरती जबाबदारी दिली होती या शेवटच्या षटकाची. चांगल्या पद्धतीने शेवटचं षटक हाताळत असताना शेवटच्या बॉलवरती आलाय बिग हिट. मात्र आता बेस संपलेली आहे आणि त्यामुळे पराभव स्वीकारावा लागेल. षटकार जरूर आला शेवटच्या बॉलवरती आणि सामना या ठिकाणी जिंकलाय टीम निजे बी संघाने. सामना जिंकला या ठिकाणी निजे ब संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने 42 धावसंख्येचं योगदान दिलं तो निनाद रसाळ ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट ज्याने मिळवले तोच ठरतोय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला या मॅन ऑफ द मॅच साठी आम्ही संजय केने यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत निनाद रसाळा.
आणि 3 षटकारांसाठी 500 रुपये होते. स्वरित धीरज म्हात्रे यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकार टोकले. निनाद रसाल, चला या लवकर, त्यांच्यासाठी कॅश प्राईज सुद्धा आहे आणि एक ट्रॉफी. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या टीम संदप संघ पतू. चला लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला निनाद रसाल ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आणि 500 रुपयाचं सुद्धा कॅश प्राईज आहे. स्वरित धीरज म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राईज सुद्धा दिला जातोय.